आज आपण झणझणीत असा मिरचीचा ठेचा किंवा आपण याला खरडाही म्हणू शकतो, अगदी गावरान पद्धतीने आणि कमी तिखट होण्यासाठी काही खास टिप्स दिलेले आहे मी. तर तुम्ही व्हिडिओ पुढे स्किप न करता व्हिडिओ माझा पूर्ण बघा. ठेचा बनवण्यासाठी इथं मी 10 ते 15 मिरच्या घेतलेल्या आहे. त्याच्यासाठी 7 ते 8 लसूण पाकळ्या. मिरच्या ह्या गावरान आहे, कोल्हापुरी लवंगी मिरची आहे ती. तर तुमच्याकडे जर कमी तिखट खात असेल तर तुम्ही पोपटी ही मिरच्या घेऊ शकता. आणि आता ह्या मिरच्याचे आपण पूर्ण असे देठं काढून घेतलेले आहे. हे असे देठं काढायचे पूर्ण मिरच्याचे. आणि मिरच्या ह्या ताज्याच घ्यायच्या ठेच्यासाठी. ठेचा हा 15 दिवस टिकतो, पण आपल्याला 4-5 दिवसाचा ठेचा करायचा, कारण त्याची चव ही तशाला तशीच राहते आणि खूप छान लागतो. तर ह्या अशा सर्व मिरच्याचा आपण आता पूर्ण देठ काढून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला ह्या मिरच्या कट करून घ्यायच्या. याचे 2-2 भाग करायचे. कशामुळं की आपण मिरच्या भाजायला घेतल्या तर डोळ्यात वगैरे उडत नाही कट केल्यामुळं, नाही तर पूर्ण अखंड मिरची टाकली तर ती उडते. तर ह्या अशा लांब मिरची असेल ती 3-3 भाग करू शकता किंवा 2-2 करू शकता. ह्या अशा कट करून घ्यायचे सर्व मिरच्या. तर अशा पद्धतीने आपण ह्या मिरच्या सर्व कट करून घेतलेल्या आहे, बघू शकता तुम्ही. आणि मिरच्या कट केल्यामुळे आपल्याला ठेचा करणं खूप सोपं जातं. तर ह्या अशा पद्धतीने सर्व मिरच्या कट केल्या आणि ताजा ठेचा छान लागतो. तर हे बघा, आता आपण पॅन घेतलेला आहे. ठेचा मी हा कमी प्रमाणात करते, त्याच्यामुळं पॅन छोटाच घेतलेला आहे. तुम्ही जास्त केला तर तुम्ही तव्यावर पण घेऊ शकता. तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला तेल हे कमी घालायचं आहे मिरच्या ठेचा बनवण्यासाठी, कारण जास्त ऑइली होत नाही मग. आणि हे असं चांगलं मस्त पांढरट चट्टे येईपर्यंत मिरचीवर किंवा मिरच्या अशा बदामी कलर होईपर्यंत खरपूस रंगावर आपल्याला मिरची चांगली भाजून घ्यायची. भाजल्यामुळं ठेचा बिलकुल तिखट लागत नाही. हे बघा मिरचीवर कसे पांढरट चट्टे आलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्या चांगल्या पद्धतीने खरपूस रंगावर अशा भाजून घेऊ. आता आपण याच्यावर हे बघा किती छान भाजल्या. तर लसूण पण थोडा बदामी कलर येईपर्यंत लसणाला पण चटका देऊन घेऊ. आणि पचायला सोपं जावं, तोंडाला चव यावं म्हणून थोडे जिरे टाकलेले आहे मी. आणि हे असं सगळं चांगलं एकदा परत भाजून घ्यायचं. आणि आता गॅस आपण बंद करूया. तर गॅस आता बंद केला. मी थोडं मीठ टाकलेलं आहे त्याच्यात, चवीपुरतं मीठ घालायचं. आणि हे तुम्ही तांब्याच्या किंवा ग्लासच्या किंवा बटाटे मॅशरच्या साह्याने तुम्ही हे गरमच ठेचा पॅनवरच त्याला चांगलं बारीक करू शकता. ह्या अशा पद्धतीने गरम चांगला बारीक होतो तो. आणि मिक्सरमध्ये काढलं तर ठेच्याला चव पण राहत नाही आणि ठेचा खूप जास्त असं बारीक होतो. ह्या असं आपल्याला जास्त बारीक नाही करायचा, थोडासा जाडसरच ठेवायचा. तर ह्या अशा पद्धतीने इथपर्यंतच बारीक करायचा ठेचा. मिक्सरला कधीच काढायचा नाही. तव्यावर जरी वाटला तरी तुम्ही तांब्याच्या साह्याने किंवा ग्लासनं असं मॅश करून घ्यायचं मिरच्यांना. तर ह्या असं आता परत आपण गॅस कमी मंद आचेवर ठेवू आणि परत याला चांगलं परतून घेऊ. आणि याच्यात आता आपण टाकणार आहोत, हीच मोठी ट्रिक आहे ठेचा तिखट न होण्याची, 1 चमचाभर लिंबूचा रस टाकणार आहोत. जे दुकानामध्ये विकत मिळते ठेचा किंवा चटण्या वगैरे, त्याच्यात प्रिझर्वेटिव्हसाठीच लिंबू सत्व टाकलेलं असतं. लिंबामुळं एकतर चव येते आणि टिकतात पण 15 दिवस चटणी फ्रीजमध्ये. पण ताजीच चटणी छान लागते. आणि आता आपण टाकणार आहोत त्याच्यात मोठे 2 चमचे दाण्याचा कूट. आणि परत याला चांगली चटणी आपल्याला परतून घ्यायची, खरपूस रंगावर मोकळी करायची. आणि अशा पद्धतीने चटणीला आपल्याला परत एकदा चांगला चटका द्यायचा. इतकी चविष्ट आणि चवदार लागते, तोंडाची चव वाढवते. हे चटणी पोळीसोबत, भाकरीसोबत, कशासोबत पण खूप चविष्ट लागते. परत याला 5 मिनिट आपल्याला गॅसवर चांगलं परतून घ्यायचं, जेणेकरून याच्यातलं सगळं एकदम भाजल्या जाईल आणि चटणीला एकदम छान टेस्ट येईल अशी. तर हे बघा चटणी किती मोकळी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. हीच चटणी खूप दिवस टिकते. तर हे बघा चटणी आता आपण सर्व करून घेऊ. बघू शकता तुम्ही किती छान झाली. 4-5 दिवस तर आरामशीर टिकते. फ्रीजमध्ये 10-15 दिवस ही अशी पद्धतीने चटणी केली तर टिकते. तर तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा.